लोणचं बनवलेलं आहे, बघू शकता. खूप छान. आम्ही जेव्हा 9वी 10वी ला राहायचो ना, तेव्हा आम्ही मावशीच्या इथे जायचो. तुम्ही गेले कधी? इथं आता आपलं मस्त ताट जेवणाचं रेडी झालेलं आहे. जरा बघतो कसं काय लागतं, कारण लोणचं खूप दिवस झाले मी खाल्लं नाही. तुम्हाला पण दाखवतो कसं लागतं. खूप छान लागतं. एक बाईट. व्हिडिओ बनवतो. एक नंबर. नमस्कार मित्रांनो, पूजा स्मिथ चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आम्ही सायंकाळच्या टायमाला ब्लॉग सुरू करतो आहोत आणि विशेष म्हणजे खूप दिवसापासून आमचा ब्लॉग आलेला नाही आहे आणि छोटे छोटे ब्लॉग आम्ही आणत जाऊ आणि टाईम पण नसल्यामुळे कोणालाच म्हणजे ब्लॉग करता येत नाही किंवा पूजाला पण करता येत नाही. तर आता आम्ही आज सायंकाळची रेसिपी तुम्हाला दाखवतो की काय बनवलेलं आहे आम्ही. माहिती आहे का तुम्हाला, आज काय झाला, आजपासून पेपर चालू झाला ना, 4 वाजता जेवण केलं मी आज. खाण्यापुरता माझ्यासाठी मी बनवून घेतो. तिला माहिती आहे, थोडाफार बनवून घेतो, कारण मला आहे ना स्वयंपाक येतच नव्हतो. खिचडी बनवली होती मी, खिचडी. तर ती खिचडी अशी बनवलेली होती की मी विचार बी केला नव्हता की ती खिचडी एवढी छान बनेल. मला एक दिवस खाऊ घाला. यांनी कधी खाऊ नाही घातलं मला. मी पूजाला खरंच एक दिवस ना खिचडी खाऊ घालेल. दीडच वर्ष झाला, तर मला तर लक्षात नाही, पण तरी एकदा बनवेल तुमच्यासाठी आणि पूजासाठी. आणि एक दिवस तुम्ही बनवून खाऊ घाला मला. मस्त आमची पूजा स्वयंपाक बनवते छान प्रकारे. आता बनवायला लागली व्यवस्थित. पूजा एक काम कर ना, ही विंडो थोडी उघडून घे म्हणजे आपल्याला नाही, कारण की ते माहितीये का खूप हवा येते. कूलरची हवा कशी येते एवढा एवढे उघडून देऊ. ही तरी ट्राय करून बघू आपण. बस ही तरी उघड, म्हणजे जवळपास तुला इकडे हवा पण लागणार नाही आणि तुला गरम पण होणार नाही. ओके. जेवण इतकी उशिरा करते ना की कारण सायंकाळी मध्ये कमीच जेवते आणि माझं जेवण पण एवढं कमी होऊन गेलेलं आहे ना, काय सांगतो मला. मी दुपारचं जेवण म्हणजे जवळपास 2च पोळ्या खातो आणि सायंकाळी तर नाहीच राहतं. तर मी जर विचार भूक लागली तर मी विचार केला उद्या मी 12 वाजता जेवण करणार शाळेमध्ये पटकन. 12 वाजता जेवण करून घ्यायचं, कारण इकडचं क्लायमेट जे आहे ते खूप डेंजर आहे. तर चला आता तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय बनवलेलं आहे. इथे बघू शकता मस्त तिने भेंडीची भाजी केलेली आहे, पण नाही सॉरी लोणचं बनवलेलं आहे. बघू शकता. खूप उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही जेव्हा 9वी 10वी ला राहायचो ना, तेव्हा आम्ही मावशीच्या इथे जायचो. तुम्ही गेले कधी? फुल मजा यायची. तर म्हटलं चला आता दाखवूया काहीतरी आपण डेली रुटीन मध्ये कसं काय काम करतो काय नाही. ठीक आहे चला. तर पूजा आज स्कूल मध्ये काय काय काम केलं तू? स्कूल मध्ये काय काय काम केलं? आज माझं खूप ड्युटी होता. ओके. आणि पेपर चेकिंग 9वीचे आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आन्सर. मला फक्त जेव्हा मुलांचा एक्झाम असते तेव्हा नाही आवडत, बाकी सगळं आवडत. ओके. तर आमचं बी आता म्हणजे ऑडिट चालू आहे आणि मार्च संपला म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी आलेल्या असतात. तर अशा पद्धतीने आमचं वर्क चालू आहे आणि खूप धावपळीचे दिवस चालू आहेत सध्या आणि गरमी एवढी वाढते ना, तर विचारता सोय नाही. आणि तुम्ही पण काळजी घ्या, कारण उन्हाळा एवढा कडक आहे ना या वर्षी. तर म्हणजे पाणी आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. तर पाणी खूप प्या आणि स्वस्त राहा, मस्त राहा. त्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तर या व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा. तर तोपर्यंत आपण भेटूया जेवण. काय म्हणते? आज तुम्ही आले ना एकदम, आता ते घरामध्ये घुसून गेले, बॅग वगैरे ठेवून दिलं, पटकन कपडे आपल्याला फ्रेश झाले, पटकन तयारी झाली. तसं नाही. आपल्याला आता पुढे जायचंय, म्हणजे युट्यूब मध्ये जर पुढे जायचं असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं म्हणजे कन्सिस्टन्सी हे वापरणं गरजेचं आहे. बरोबर. तर आपल्या मागे आता कोणी म्हणजे जास्त काही परिवार नाहीये, त्यानंतर मुलं बाळ वगैरे नाही, तर मग आपल्याला करायला काय अडचण आहे. बरोबर आहे की नाही मित्रांनो? तर विषय काय होता की प्रत्येक गोष्ट जे रेग्युलर रुटीन आहे वगैरे ते दाखवत असतात आणि आपल्याकडे काही असे टॉपिक नव्हते. बरोबर. तर आम्ही असे हळूहळू छोटे छोटे टॉपिक बनवत जाऊ आणि थोडं म्हणजे पुढच्या दृष्टीने आपल्याला काय नवीन करता येईल या गोष्टी आम्ही तुम्हाला सादर करत राहू. त्याला पण मी सांगत राहतो. आणि माझ्या पुढच्या वर्षी शाळेचं टायमिंग चेंज होणार आहे. भरपूर टाइम भेटू. आणि आपण ना छोट्या छोट्या गोष्टी काहीतरी नवीन घेऊन येणार आहोत. बरोबर. की लोकांना जास्त आमचं सुरुवात काय आवडतं, जे आम्ही कॉमेडी करतो ना, कॉमेडी हे लोकांना खूप आवडतं कॉमेडीचं. तर कॉमेडी पण करून पण
थोडा वेळ पाहिजे आणि मी तिला सांगा पूजाचा टाइम थोडा कमी होऊन जाणार आहे युट्यूबला आपण टाइम देऊ शकतो, म्हणजे टाइम देऊ शकतो बरोबर, म्हणजे स्कूल पण अटेंड होऊ शकतं आणि युट्यूबला टाइम पण देऊ शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण सुरुवात करणार आहोत आणि टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. ओके, तर आम्ही सध्या ताईच्या घरी पण जात नाही, कारण कसा विषय आहे आता त्यांचं पण जरा थोडं धावपळीचे दिवस चालू आहे आणि माझं डॉक्युमेंटचं नाही का तुम्ही पोस्ट ऑफिसनं हे कुरिअर करून देता. शाळेमध्ये ना शिक्षक लोकांचं व्हेरिफिकेशन चालू आहे, जे कोणी डुप्लिकेट करतात ना कोणाचं फसवणूक वगैरे सगळं ओके, चालू म्हणजे आहे. ते थोडक्यात असं आहे की आता डॉक्युमेंट लोक भरपूर देतात आणि डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवून लोक असं सबमिट करत असतात, त्यामुळे बोर्ड आहे, जिथं बोर्ड आहे त्या बोर्ड पासून आपल्याला म्हणजे साईज का पाहिजे. आता आपण प्रयत्न करूया, जर भेटत असेल तर ठीक आहे, नाही तर मग आपल्याला दुसरा पर्याय आहे तिथं जाऊ घेऊन येणं, बरोबर की नाही. Yes, sir. ठीक आहे, आता आपण करू 1-2 वेळेस ट्राय असतो म्हणून. गॅस चालू आहे ना, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बंद केलेली. हो, मला असं वाटतं ते संपते असं पण काही संपलं हा नाही. मित्रांनो, तुम्हाला एक किस्सा सांगतो. आमचं काय झालं, आता हे जे इराकचं युद्ध जे सुरू आहे, ओके, तर याच्यात असं कळवलं गेलं की त्यांनी की सिलेंडर नाही भेटणार. वास यायला लागला होता. ओके, आणि विषय असा काय झाला की त्यावेळेस आमचं सिलेंडर वास यायला लागला आणि तो रेड कलर द्यायला लागला. तर आम्हाला असं वाटलं की इथं सिलेंडर भेटणार नाही आणि आपल्याला सांगितलं की ते आपल्याला बातम्यांमध्ये कळालं की कुठंतरी लॉकडाऊन लागणार आहे. सांगता येत नाही गव्हर्नमेंटचं, बरोबर, त्यांचे रूल्स आहे. तर अशा पद्धतीने आम्ही त्या सिलेंडरचा म्हणजे अंदाज बघितला आणि अंदाज बघितल्यानंतर आम्ही गेलो इलेक्ट्रिक इंडक्शन घ्यायला. तर इलेक्ट्रिक इंडक्शन घेऊन आलो काही गडबडीमध्ये आणि ती इंडक्शन अजून तशीच पडलेली आहे, ती युजच नाही झालेली. आता बघूया गॅस किती दिवस पर्यंत चालतो. आणि पूजा एवढी भारी स्वयंपाक बनवते ना, इथं पूजाच्या पोळ्या चालू आहेत मस्त. हे आंब्याचं लोणचं म्हणतात. आंब्याचं लोणचं, गोड लोणचं. मी आता थोड्या पोळ्या शिकलेलो आहे. माझ्या अंदाजे 2 वर्ष झाले. 2 वर्ष का 1 वर्ष, हा. 1.5 वर्ष ना, हा. आता तर लक्षात नाही, पण तरी एकदा बनवेल तुमच्यासाठी आणि पूजासाठी. आणि एक दिवस आता मला आपले तुम्ही बनवून खाऊ घाला मला. हा, मला खायचं तुमच्या हातचं. पूजाला बनवून खाऊ गेले का. पूजा एक काम कर ना, ही विंडो थोडी उघडून घे, म्हणजे आपल्याला गरम नाही, पण कारण की ते माहितीये का खूप हवा येते. कूलरची हवा कशी येते एवढा एवढी नाही उघडायची. ही तरी निदान उघडून दे, म्हणजे पण- तुला बघू आपण. हा, बस ही तरी उघड, म्हणजे जवळपास तुला इकडं हवा पण लागणार नाही आणि तुला गरम पण होणार नाही. मित्रांनो, आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे, पूजाने बनवून आणलेले. तुम्हाला दाखवतो मी काय काय आहे. इथं आता आपलं मस्त ताट जेवणाचं रेडी झालेलं आहे. त्याचं लोणचं, सॉरी, ही आपली भेंडीची चालेल, भाजी करा म्हणतो. आणि पोळी आणि इथे चटणी. या चटणीने मला खूप त्रास झाला होता मित्रांनो, मी आता काही खात नाही. तर चला आता आपण मस्त जेवण वगैरे करून घेऊ. ठेवू का? भेटूया नंतर. ठीक आहे. ओके, तर बघतो कसं काय लागतं, कारण लोणचं खूप दिवस झाले मी खाल्लं नाही. तुम्हाला पण दाखवतो कसं लागतं. खूप छान लागतं. एक बाईट. व्हिडिओ बनवतो. एक नंबर. तुम्ही पण घरी बनवा. ठेवू का? याची रेसिपी पूजा सांगेल तुम्हाला. ओके, खूप छान लागतं मित्रांनो. तर चला आपण आता जेवूया. चला. आता आम्ही मस्त जेवण करणार सुकून एकदम. येस, चला.